नमस्कार, गुड मॉर्निंग। तर कालचा व्लॉग तुम्ही बघितलाच असाल। तर आम्ही इकडे रूममध्ये थांबलेलो आणि आज आम्ही जाणार आहोत तारकर्लीच्या बीचवर जाणार आम्ही। आणि आज सगळे पॉईंट्स आहेत ते बोटनी फिरणार आहोत। तर आता उठलोय मी, ब्रश वगैरे करतो पहिले। तर रेडी झालो आता जाण्यासाठी। तर आता आम्ही तिकडे बोटीतून जाणार आहोत। तिथे सगळे पॉईंट्स आहेत ते फिरण्यासाठी। बघा काल आम्ही जिथे राहिलेलो तो हॉटेल आहे बघा, इथे खूप भारी वाटते मालवणमध्ये बघा। थंड थंड अशी हवा येते, नाही तर आम्ही हालला तिकडे राहतो तिथे एवढं थंड नसतं, तिथे खूप गरमी होते आणि इकडे जरा कमी आहे गरमी आणि हवा पण मस्त येते, एकदम थंड थंड हवा येते आणि सकाळी पण खूप भारी वाटते बघा। आता खाली आलोय बघा आणि बाबा उर्मिला घेऊन फिरत आहेत। तर मी पण मागाशी तिला घेऊन फिरतच होतो, खाली आलेलो पण मोबाईल आणायला विसरलो, मग व्हिडिओ नाही काढली मागाशी। आता मग मोबाईल घेऊन आलो, चार्जिंगला लावलेला तर घेऊन आलो। तर हे बघा हाय आमचं हॉटेल जिथे काल राहिलो। तर इथे झाडं बघा कसली भारी हरितली आहेत आणि हाय काजूचं झाड, तर जवळून दाखवतो तुम्हाला। खाली पण बघा काजू पडलेत, हे बघा काजू आणि हे आहे झाड, हे बघा केवढा मोठा आहे ते झाड। आणि हे बघा सगळी इथे झाडांना फुलं आलेत आणि इकडे पण हे झाड आहेत, तर खूप आहेत इथे झाडं। आणि ते असं गार्डन आहे थोडं, म्हणजे ग्रास लावले इकडे बघा। आणि इथे गाडी पार्क करण्यासाठी जागा आहे, ही इथे आमची गाडी आहे। आम्ही आता निघालोय हॉटेलमधून आणि आता आलोय गाडीमध्ये, चाललोय आता देवबाग बीचवर बघा। आलोय आम्ही इथे देवबाग बीचवर, ही गाडी इथे पार्क केली, तो पे अँड पार्क आहे, तर ते पार्क केले। आता जाऊ पुढे बघा। तर आता आम्ही जिथे जाणार आहोत म्हणजे समुद्रात, तर ती व्हिडिओ वेगळी आलेली आहे, तर ती जर तुम्ही बघितली नसेल तर नक्कीच बघा, कारण खूप मजा येईल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला। तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल तर तिथे नक्कीच बघा ती व्हिडिओ। आणि मग तुम्हाला आता थोडं दाखवतो आम्ही काय काय केलं ते, म्हणजे समुद्रात जाऊन एकदम शॉर्टमध्येच दाखवेल तुम्हाला आता। तर बघा आता आम्ही इथे दुसऱ्या किनाऱ्यावर आलेलो आहोत समुद्राच्या, आणि इथे रॉक्स वगैरे आहेत, तर ह्याला गोल्डन रॉक बोलतात। आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप मजा येईल, मी गॅरंटी देतो तुम्हाला, नक्कीच बघा ती व्हिडिओ। आणि आता बघा एकदम बोटच्या टोकावर बसलोय मी पुढे एकदम, आणि ते खूप मजा येते। आणि नंतर आम्ही केला नाश्ता, ते पण एका आयलँडवर, म्हणजे नदीच्या एकदम मध्ये। हे बघा आता वडापाव खातोय मी, आणि इथे खूप सारे खेकडे होते तर मी त्यांना पकडत होतो। आता आलो आम्ही म्हणजे बोटमधून उतरलोय आणि खूप मजा आली बोटमध्ये बसायला। आणि मी जेव्हा पुढे बसलेलो एकदम टोकावर तेव्हा तर खूपच मजा आली। आणि आता मी चाललोय रूमवर, तर आता चेकआउट आहे तो करायचा, मी चेकआउट केल्यावर मग बीचवर येऊ, बघू मग काय करायचं ते। आता पहिले रूमवर जाऊ, कारण 10:30चा चेकआउट आहे आणि आता 10 सव्वा 10 वाजलेत। रूमवर आलो होता आणि सकाळी माझी आंघोळ झाली नव्हती, तर आता मग आंघोळ करायला जाते आणि काहीतरी चेंज वाटत असेल तुम्हाला तर हा बघा नवीन टी-शर्ट घेतलाय, आय लव्ह मालवण दिले बघा। तर आता
आंघोळ करायला जातो. झालं आता आंघोळ करून आणि तेच घालतले कपडे परत, कारण आता परत बीचवर जायचंय. तिथे जाऊ बीचवर. तर आलोय गाडीमध्ये आणि आता परत मग बीचवर चाललोय. आता आलोय आम्ही बीचवर आणि स्कुबा डायव्हिंगची जी व्हिडिओ आहे ती दुसरी आहे व्हिडिओ, तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर नक्की बघा ही व्हिडिओ. गाडीतून उतरलो आता. हे बघा बीच. आता मग इथे बीचवर जरा जातो, म्हणजे पाण्यात जातो. स्कुबा डायव्हिंगच्या अगोदर मी जरा रिफ्रेश होऊन येतो. जातो आता. तर आता मी रिफ्रेश झालोय आणि हा बघा मालवणचा किल्ला. तर बघा तिकडे आणि इकडे हा समुद्र आहे सगळा. तर आता झाले समुद्रात भिजून वगैरे आणि आता जरा इथे खायला आलोय. बघा उर्मी मॅगी खाते. आता खातो काहीतरी, भूक लागलेली खूप, आता खातो. तर खाऊन झाल्यानंतर मी गेली स्कुबा डायव्हिंग. तर तिथे स्कुबा डायव्हिंग करायला पण खूप मजा आली आणि ती पण व्हिडिओ आहे वेगळी. तर मगाशीच बोललो मी तुम्हाला की डिस्क्रिप्शनमध्ये आहे ती लिंक स्कुबा डायव्हिंगची पण, आणि ती देवबाग तारकर्लीचं बीच आहे तर ती पण. तर मग ते स्कुबा डायव्हिंग वगैरे केल्यानंतर मी मग जरा फ्रेश झालो, म्हणजे आंघोळ घेई तिथे. आता आलोय गाडीत आणि सगळं कपडे वगैरे चेंज केले, त्यांनी फ्रेश झालं होतं जरा. आणि आता मी चाललोय जेवण्यासाठी. जाऊ हॉटेलला आणि जेवू. आता आलोय आम्ही हॉटेलमध्ये जेवायला. आता जेवू इथे. आणि उर्मी बघा खेळते, वरती चढले इकडे उर्मी. तर उर्मीनी पण आज मजा केली खूप. आता इथे जेवू. मग तर जेवण आलं आता आणि आम्ही सौंदाला मागवलेलं. मम्मीनी बोंबील नाही कोळंबी मागवले आणि तिकडे पण आईनी कोळंबी एक मागवले आणि बाबांनी सुरमई मागवले. तर आता आम्ही जेवू. मग 15 minutes later. गाडीत आलोय आणि जेवण खूप चांगलं होतं. जेवण निघालं होता. तर अंगणेवाडी माहीत असेल तुम्हाला, तर व्हिडिओ पण येतात खूप यूट्यूबवर, अंगणेवाडी जत्रा वगैरे. तर त्या मंदिरात आम्ही चाललो होता अंगणेवाडीच्या. पोचलो होता आम्ही अंगणेवाडीला आणि हे आहे मंदिर बघा. तर हे मंदिर आहे, हे भराडी देवीचं आहे. आणि आता मी शूज काढतोय बघा, ठेवले तिथे. आणि हे बघा हे मंदिर आहे व्हाईट पूर्ण. तर इथे दरवेळेस काहीतरी काम वगैरे चालू असतं मंदिराचं. आता जाऊ आतमध्ये आणि घेऊ दर्शन. तर इथे वाटतं व्हिडिओ काढायला अलाउड नाही, तर जातो आणि दर्शन घेतो. मग दर्शन घेतलं आता. आणि इकडे हे जे मंदिर आहे पूर्ण ते मार्बलचं बनवलं आहे बघा, व्हाईट आहे असं. तर पूर्ण मार्बलचंच आहे हे मंदिर. आणि आता मग इथून निघू आम्ही थोड्या वेळात. तर खुलं ग्राउंड असतो, म्हणजे अशी खुली जागा असते, तर त्याला भराडी बोलतात. आणि ही देवी त्याच जागेवर प्रकट झाली म्हणून हिला भराडी देवी असं म्हणतात बघा. आलो आता गाडीमध्ये आणि आम्ही आता निघालोय अंगणेवाडीतून आणि चाललो आता महाराष्ट्र आणि गोवामधली बॉर्डर आहे, तर तिथे चाललोय. तिथे पप्पांचे फ्रेंड राहतात, तर आता मग त्यांच्या घरी जाऊ.
पेट्रोल जरा कमी झालंय, तर पेट्रोल भरायसाठी आता बघा आम्हाला महाराष्ट्राच्या तिकडे म्हणजे गोव्याला जायला लागतंय बॉर्डर क्रॉस करून, कारण आता इकडे जवळ कुठे पेट्रोल पंप नाही आहे, म्हणून आता आम्ही गोव्यामध्ये जातोय पेट्रोल भरायला. तर हे बघा इथून आता गोवाची बॉर्डर चालू होते, त्या साईडला गोवा आहे बघा, इथे पोलीस आहेत. तर फायनली बघा पेट्रोल पंप भेटलाय गोव्यामध्ये आल्यावर. आता ते भरू पेट्रोल. तर हे बघा इथे जो पेट्रोल आहे तो बघा स्वस्त आहे गोवामध्ये बघा, 96 रुपीज आहे पेट्रोल पर लिटर. आता पेट्रोल भरून झालंय आणि आता परत बॉर्डर क्रॉस करायचे म्हणजे त्या साईडला जायचंय. तर बघू आता तू मग तिथे दाखवेल तुम्हाला बॉर्डरवर परत. तर मी तुम्हाला बोललो की ते तिकडे म्हणजे क्रॉस करताना बॉर्डर दाखवेल तुम्हाला, पण तिथे आम्ही नंतर मग दुसऱ्या रोडनी गेलो गावातून, तर म्हणून मग दाखवू नाही शकलो. आता आम्ही पोचलोय बांद्याला. तर पप्पांचे फ्रेंड राहतात इथे, तर त्यांच्या घरी आता जाऊ आम्ही. तर आजची व्हिडिओ इथे एंड होत आहे आणि उद्याचा ब्लॉग पण नक्की बघा, कारण मी उद्या तुम्हाला पप्पांचे फ्रेंड आहेत तर त्यांच्या घराचा हाऊस टूर देणार आहे आणि खूप भारी आहे घर त्यांचा, कारण बाहेर गार्डन वगैरे आहे तर तिथे झाडं पण खूप आहेत आणि जो हायवे आहे तर त्याच्या साईडलाच आहे घर. तर नक्कीच तुम्हाला उद्या त्यांचं घर पण दाखवेल आणि गार्डन पण आहे सगळं, तर खूप मजा येईल उद्या गार्डन वगैरे सगळं बघण्यासाठी. तर आवडली असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा आणि कशी वाटली व्हिडिओ तर ते पण नक्कीच कमेंट करून सांगा. आणि इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल तर तिथे पण नक्कीच फॉलो करा. बाय. दुनिया ही बदल